TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ज्या पाहणी कार्यक्रमाचं विश्लेषण पाहत आहोत तो कार्यक्रम पंगडी तालुका घाटंजी येथे झालेल्या आदर्श गाव संकल्पनेच्या तांत्रिक पाहणीचा असून या पाहणीत प्रशासनातील विविध विभागांचं तांत्रिक अधिकारी प्रत्यक्ष गावात येऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची, विकास कामांची, स्वच्छता, पाणी पुरवठा, कृषी व सामाजिक उपक्रमांची सखोल तपासणी करताना दिसतात। गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर झालेल्या कामांचा आढावा घेतला, हे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते। आणि या संपूर्ण प्रक्रियेत पंगडी ग्रामपंचायतीचं नेतृत्व करणारे सरपंच प्रमोद कदम हे अत्यंत सक्रियपणे प्रत्येक बाबीकडे लक्ष देत काम करत असल्याचं दिसून येते। तर उपसरपंचांनी देखील सरपंचांच्या खांद्याला खांदा लावत प्रशासनाशी समन्वय साधून विकास कामांना गती देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आणि या संदर्भात आज आपण पाटोदा गावाचा उल्लेख करणे अत्यंत महत्त्वाचं ठरते, कारण पाटोदा हे गाव महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून ओळखले जाते आणि तेथील सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सरपंच म्हणून दाखवलेली सक्रियता, शिस्तबद्ध नियोजन, ग्रामस्थांचा सहभाग, प्रशासनाशी समन्वय आणि प्रत्येक कामावर असलेले वैयक्तिक लक्ष हे आज पंगडीसारख्या गावांसाठी दिशादर्शक ठरते। पाटोदा गावात कर वसुलीपासून स्वच्छतेपर्यंत, पाणी व्यवस्थापनापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत जे काटेकोर आणि पारदर्शक काम झाले त्यामागे सरपंच म्हणून भास्कर पेरे पाटील यांची सततची उपस्थिती, निर्णय क्षमता आणि गावासाठीची तळमळ कारणीभूत होती। आणि नेमकी हीच बाब पंगडी येथील पाहणी कार्यक्रमातून अधोरेखित होते की जर सरपंच सक्रिय, जागरूक आणि लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असेल तर तांत्रिक पथके, अधिकारी आणि शासन स्वतःहून त्या गावाकडे वळते, विकास कामांची दखल घेतली जाते आणि गावाचा आदर्श गावाकडे प्रवास वेगाने होतो। हा कार्यक्रम म्हणजे केवळ पाहणी नसून गाव बदलायचं असेल तर नेतृत्व बदलले पाहिजे आणि ते नेतृत्व प्रामाणिक असले पाहिजे हा ठळक संदेश देणारा आहे। आणि म्हणूनच असा विकासाचा, प्रशासनाचा आणि लोकसहभागाचा आरसा दाखवणारा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत। आता प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्याकडेही असे विकास, सामाजिक प्रश्न किंवा प्रशासनाशी संबंधित व्हिडिओ असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा। आम्ही त्याचे निर्भीड आणि सखोल विश्लेषण आमच्या YouTube मंचावर मांडू। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 9270221929 या क्रमांकावर संपर्क करा। आणि शेवटी भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींमध्ये। तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद।